श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आज स्वामी माऊली तुमच्या पुढे माऊली रूपात आले आहे। कठीण इच्छा पूर्ण करणारा हा संदेश जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ ऐकेल त्याला पुढील काही तासात चमत्कार पाहायला मिळतील। स्वामी देव त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना ते आशीर्वाद आणि ते सर्व काही इच्छित देण्यासाठी आले आहे। आज स्वामी देव तुमच्या पुढे उपस्थित आहे। तुम्ही तुमच्या मनातील इच्छा स्वामी माऊलींना सांगा आणि त्यांना प्रार्थना करा। हे स्वामी देवा, मी जे काही करत आहे त्यात मला यश प्राप्त होऊ दे। मी जे काही कर्म करतो ते योग्य दिशेने पुढे जाऊ द्या आणि मला त्यात भरघोस यशाची प्राप्ती होऊ द्या। जेव्हा तुम्ही ही प्रार्थना स्वामी देवांना कराल तेव्हा तुमचे कार्य किती योग्य आहे हे देव पाहत आहे आणि त्यावर तुम्हाला नक्कीच यशाचा आशीर्वाद प्राप्त होईल। यावर शंका घेऊ नका, कारण देव आणि हे संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे। तुम्ही सांगितलेल्या इच्छा या ब्रह्मांडात ऐकलेच जातात। ज्या दिव्य शक्ती आहेत ते सर्व काही तुमच्या इच्छा ऐकतात। तुम्ही फक्त मनापासून देवाची प्रार्थना करा आणि देवाकडे ते मागा जे तुम्हाला प्राप्त करण्याची इच्छा आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तुझी कितीही कठीण इच्छा असू दे पण पूर्ण करण्याचे आशीर्वाद तुझे स्वामी माऊली देण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आले आहे। स्वामी माऊलीकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गॉड इज ग्रेट असे टाईप करा। तुम्ही हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हारलेले मन पुन्हा जागृत होईल, कुणाला तरी जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल। तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात तेव्हा तुम्ही हा पवित्र देवी संदेश ऐकत आहात। जेव्हा तुमच्या मनात हा संदेश ऐकण्याची इच्छा उद्भवली आहे तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे काहीतरी संकेत स्वामी देव तुम्हाला देऊ इच्छितात। जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर स्वामीचे दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमचे भाग्य उदय होण्यासाठी तुम्हाला हा संदेश प्राप्त झाला आहे, पाठवले आहे। स्वामी म्हणतात, बाळा, तू केलेले कर्म योग्य दिशेने वळवण्यासाठी आज तुझा देव तुझ्यापर्यंत आला आहे। तू जी काही प्रगती इच्छित आहे ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे। कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुझ्यापर्यंत येणार नाही याची काळजी मी करत आहे। मी तुझा देव तुझे संरक्षण करत आहे। तुम्ही जेव्हा माझे नामस्मरण करता तेव्हा मी तुमच्या मागे पुढे राहतो। स्वामी म्हणतात, बाळा, विश्वासाने ऐक, काही संधी तुझ्याकडे चालून येत आहे। जेव्हा तुम्ही ती संधी देवाकडे मागू इच्छिता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते चमत्कार घडवण्यासाठी येतात। यावर तुमचा विश्वास बसत असला तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। देवी आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहे। देव तुमच्यासाठी कार्य करत आहे। तुमचा स्वामी शक्तीवर, स्वामी माऊलीवर आणि स्वामीच्या या देवी आध्यात्मिक संदेशावर विश्वास असेल तर होय स्वामी, मी विश्वास ठेवतो असे कमेंट करायला विसरू नका। स्वामी देवाचे चमत्कार अद्भुत आहे, त्यांच्या लीला देखील अद्भुत आहे। ते घडताना तुम्हाला जरी आज दिसत नसले तरी पुढील काळात तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होतील आणि तुमच्या अडचणी दूर केल्या जातील। यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली माझी प्रिय आहे असे कमेंट करायला विसरू नका। स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी हात देत आहेत। जेव्हा स्वामीचा हात तुमच्यापर्यंत येतो तेव्हा काही अद्भुत लीला होतात, काही चमत्कार देखील होतात आणि तुम्हाला त्या खूप काही कठीण काळातही असे काढले जाते ज्या क्षणाला तुम्ही मन हरलेले असते आणि तुम्ही विश्वास ठेवू इच्छित नाही की आता मी या कठीण काळातून कधी बाहेर पडेल, पण त्या क्षणाला स्वामीचा आशीर्वाद, चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतो, कारण ते आहे तुमच्या स्वामीवर ठेवलेली श्रद्धा आणि भक्ती। जेव्हा तुम्ही भक्तीने, श्रद्धेने आणि आत्मविश्वासाने स्वामींना हाका मारता की हे स्वामी देवा,
मला मदत हवी आहे. मला ज्या ठिकाणी अडकलेले वाटत आहे त्या कठीण काळात तुमच्याशिवाय माझ्यासाठी हे कार्य कोणीही करू शकत नाही. जे तुम्ही करू शकता ते माझ्यासाठी अशक्य आहे. तेव्हा देवा तुम्ही यावे आणि माझी मदत करावं. हे माझ्यासाठी अशक्य आहे. तुम्ही शक्य करावे अशी जेव्हा तुम्ही मनापासून श्रद्धापूर्वक आणि संपूर्ण विश्वासाने स्वामीजवळ प्रार्थना करता तेव्हा काही क्षणात तुम्ही चमत्कार पाहता. जर तुम्ही प्रार्थना कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेस स्वामी देवांना केले तर नक्कीच तुम्ही कितीही प्रश्नात असलात, तुम्ही कितीही कठीण काळात जात असाल तरीही स्वामीदेव तुम्हाला तारतील यावर विश्वास ठेवा. जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्यांनी आपल्या आयुष्यात स्वामीचे कितीतरीदा अनुभव केले असतील तर तुम्हीही स्वामीची लीला अनुभवले असतील, स्वामीचे आशीर्वाद चमत्कार अनुभवले असतील तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहे असे कमेंट करायला विसरू नका. स्वामीदेव म्हणतात बाळा तू काही मागील काळात वाकून पाहिले आहेस का? मागील 2 वर्षात तुम्ही जे काही संघर्ष केले आहेत त्या कठीण काळातही मी तुम्हाला साथ दिले आहे. बाळा आठवते दिवस ज्या क्षणाला तुम्हाला प्रेमापासून आणि खूप काही अंतकरणापासून हाक मारला होता. त्या कठीण काळात त्या संघर्षात देखील मी तुला साथ दिले आहे. ज्यांनी ते अनुभव घेतले आहेत त्यांनी होयस म्हणून कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात त्या 2 वर्षापूर्वी काळामध्ये तुम्ही जे काही प्रगती आज साध्य केले आहे त्या प्रगतीसाठी तुम्ही खूप काही परिश्रम केले आहे, खूप काही वेदना देखील सहन केल्या आहेत आणि तुम्ही खूप काही संघर्ष सहन करून ज्या ठिकाणी आज पोचले आहात त्या ठिकाणी तुम्ही पोचण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत ते प्रयत्न तुम्ही नक्कीच केले आहे. पण त्या प्रयत्नात तुम्हाला यश देणारे तुमचे माऊली निरंतर तुमच्यासोबत उभे होते म्हणून तुम्ही आज हे सर्व काही प्राप्त केले आहे. जेव्हा तुम्ही मला प्रेमाने श्रद्धेने हाका मारतात माऊली म्हणून माझ्या आशीर्वादांवर चमत्कारावर विश्वास ठेवतात की ते माझ्यासोबत घडणार आहे, मला ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त होणार आहे, तेव्हाच तुमच्यासोबत ते चमत्कार घडू लागतात. तुमचा विश्वास देखील ते कार्य करते जे तुम्हाला अशक्य आहे. स्वामीदेव म्हणतात बाळा मी अशक्य शक्य करणारा देव आहे. तेव्हा निश्चित राहा तुम्हाला आज जे काही कठीण वाटत आहे, अशक्य वाटत आहे ते माझ्यासाठी अगदी क्षणार्धात शक्य करण्याचे योग्य आहे. तेव्हा निश्चित राहा. स्वामी म्हणतात बाळा अजून काही काळ थोडा धीर धरा, थोडा संयम ठेवा, कारण तुम्ही एका मोठ्या परिवर्तनातून जात आहात. जे परिवर्तन आज तुमच्यासमोर येत आहे त्या परिवर्तनाचा तुम्ही सामना केला तर तुम्हाला थोडाफार संघर्षही करावा लागणार नाही, पण उद्या विजय नक्कीच तुमचा होईल, कारण हा संघर्ष तुम्हाला मोठा विजय प्राप्त करून देणारा ठरणार आहे. स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा संघर्षाला घाबरून मागे राहू नकोस, कारण आता निश्चित विजय तुझा होणार आहे. पुढील काळ तुझ्यासाठी सर्वोत्तम संधी प्राप्त होणार आहे. जेव्हा तुम्ही ती प्रार्थना देवाकडे करता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवत आहे. विश्वास ठेवा. तुम्ही जर आज हार मानले तर मोठ्या यशापासून तुम्ही लांब राहाल. देव ते इच्छित नाही, कारण देव तुमच्यावर आनंदाचा, प्रेमाचा आणि सुखाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत. तेव्हा सज्ज व्हा, कारण एक मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडण्यासाठी तयार केल्या जात आहे. देव म्हणतात तुला जी काही आर्थिक समस्या आहे ते पुढील काळात राहणार नाही. देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी आर्थिक समस्या समाप्त करणारे आशीर्वाद देत आहे. त्यामुळे तुझी सुसंपन्नता आणि प्रगती साधण्यास तुला खूप काही आधार प्राप्त होणार आहे. जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर काळजी करणे थांबवा, कारण माऊली तुमच्या सर्व काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहे. येणाऱ्या नजीकच्या काळात तुमच्यासाठी सुख, संपन्नता आणि वैभवाचे दार उघडणार आहे. देवाची लीला अनंत आहे. देवाचे कार्य तुमच्यासाठी
निरंतर सुरू आहे. विश्वास ठेवा, एक चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात. काही संधी या तुमच्यापर्यंत येतात, त्याचे सोने करणे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जितके मन लावून कर्म कराल तितकीच गती तुम्हाला प्राप्त होईल. वेगवान गतीने तुम्ही कार्य करू इच्छिता तर त्याच दिशेने तुमच्याकडे ते मोठे यश देखील प्राप्त होणार आहे. देवाची इच्छा आहे की बाळानं पुढे चालत राहावे, न थांबता ते प्रयत्न करत राहावे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, प्रत्येक कठीण क्षणातही मी तुझ्यासोबत उभा आहे. तुला उभा करण्यासाठी, तुला आशीर्वादित करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. जर तुम्हाला ते अशक्य वाटत आहे तर तुझा स्वामी माऊली ते शक्य करण्यासाठी तुझ्या पाठीशी उभा आहे, हे विसरू नको. ज्या क्षणाला तुला हारलेसे वाटत आहे त्या क्षणाला माझे ध्यान कर, माझे चिंतन कर, कारण त्यामुळे तुझे मन शांत आणि एकाग्र होईल. कारण एकाग्र मनात माझा निवास सतत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्यापासून लांब जाण्याचा विचार देखील करू नकोस. कारण येणारा काळ जरी काही तुला माहीत नसला तरीही तुझे सर्व काही बाकी मला माहीत आहे. तुझे कर्म करत आहे त्यात किती यश प्राप्त होणार आहे हे देखील माझ्या व्यतिरिक्त पुढे जाणू शकत नाही. देवा व्यतिरिक्त तुमचे भाग्य कुणीही पाहू शकत नाही. तेव्हा आपल्या स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी जे काही घडत आहे आणि जे काही चमत्कार पुढे होणार आहे त्यासाठी स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण देव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहेत. तुमचाही आध्यात्मिक देवी संदेशावर विश्वास असेल तर होय स्वामी, मी विश्वास ठेवतो असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे, त्यासाठी स्वीकार करण्यासाठी सज्ज हो. जेव्हा तुझ्या दिशेने ते आशीर्वाद येतील तेव्हा काही संकेतही तुला प्राप्त होतील. ते शुभ संकेत तुझ्यापर्यंत आले की समज माझा एक चमत्कार जो दिव्य आहे तो तुझ्यासोबत घटित होणार आहे. पुढील काही तासात तुमच्यासोबत तो चमत्कार होऊ शकतो. त्यासाठी सज्ज व्हा. ते आशीर्वाद येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा. आपल्या कर्मावर अधिक मन लावा. तुमची प्रगती कुणी थांबवू शकत नाही. देवावर विश्वास ठेवा. देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. देवाचे कार्य तुमच्यासाठी सतत आणि अखंडरित्या सुरू आहे. जे कोणी स्वामी माऊलीवर आणि स्वामी माऊलीच्या अपाट शक्तीवर, अनंत शक्तीवर विश्वास करतात तेव्हा स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि वेगवान गतीने प्रदान करोत. त्यामुळे तुम्ही या जगात कधीही हारणार नाही आणि मागे देखील राहणार नाही. अशी प्रगती देवाकडे प्रार्थनापूर्वक मागा. स्वामी देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील आणि तुमच्याकडे ते आशीर्वाद देखील पाठवतील. यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्याने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमचे सर्वांचे कल्याण करो. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, प्रगतीची वाटा दिसू हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती, भवानी शंकर, शिवशंकर शंभो.